हाय हॅलो नमस्कार. मी तुमची यूट्यूबवाली फ्रेंड वैशाली स्वागत करते तुमचं टेक अभ्यासिका स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर. पायथन म्हणजे अशी भाषा जी वाचताना जणू आपण इंग्रजी वाचतोय असा फील येतो. सिंपल सिंटॅक्स, कमी कोड आणि पॉवरफुल फीचर्स, अगदी बिगिनर्ससाठी परफेक्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पायथन शिकणे इतकं सोपं का आहे आणि तुम्हीही याचा वापर करून कसा लवकर प्रोग्रामिंगमध्ये हात बसवू शकता. पायथन प्रोग्रामिंग मधलं महत्त्वाचे फीचर्स, सिंपल अँड इझी टू लर्न. आता पायथन हा सिंपल आणि इझी टू लर्न का बरं आहे डिटेलमध्ये बघू. चला तर मग आता आपण यामधलं पहिलं पॉइंट डिटेलमध्ये बघू. पायथन ही एक सिंपल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जेव्हा आपण पायथन प्रोग्राम रीड करतो तेव्हा आपल्याला असं फील होतं की आपण एखादी इंग्लिश स्टेटमेंट वाचत आहे. इतकं ते नॅचरल वाटतं. उदाहरणार्थ आपण एखादी वर्ड प्रिंट करतो, जसं की प्रिंट हेलो वर्ल्ड. आता याला आपण प्रॅक्टिकली बघू. आता मी इथे हेलो वर्ल्ड हा प्रिंट करत आहे, तर मला त्याचं आउटपुट हेलो वर्ल्ड मिळालं. बघा, हा कोड पाहिल्यावर लगेच कळतं की तो हेलो वर्ल्ड हे छापतो. बघा किती सोपं आहे. आता याच्यामधलं दुसरं पॉइंट बघू. पायथनमध्ये भरपूर मॉड्यूल्स किंवा APIs उपलब्ध आहेत. पायथनमध्ये तयार केलेल्या अनेक लायब्ररीज आहेत. या लायब्ररीज वापरून आपल्याला वेगवेगळी काम पटकन करता येतात. उदाहरणार्थ गणित, डाटाबेस, ग्राफिक्स, वेब डेव्हलपमेंट वगैरे. आता आपण कॅलेंडर प्रिंट करून बघू. तर मी प्रिंट ब्रॅकेटमध्ये कॅलेंडर डॉट मंथ ब्रॅकेटमध्ये 2025, 8 ब्रॅकेट क्लोज. कॅलेंडर इथे मॉड्यूल आहे आणि मंथ हे फंक्शन आहे, पण इथे कॅलेंडर प्रिंट होणार नाही. इथे एरर शो करेल कारण पायथनला माहिती नाही कॅलेंडर कसं बनतं. यासाठी इथे मॉड्यूल असतात. आता इथे आपण कॅलेंडर नावाचे एक मॉड्यूल टाकू. त्यासाठी इम्पोर्ट कॅलेंडर. इथे इम्पोर्टच्या मदतीने कॅलेंडरची फाईल टाकली आहे, ज्यामुळे पायथनला माहिती होईल कॅलेंडर कसं छापलं जाते. प्रिंट ब्रॅकेटमध्ये कॅलेंडर डॉट मंथ. आता इथे आपल्याला ज्या वर्षाचं कॅलेंडर छापायचं आहे तो वर्ष आणि महिना टाकू. ब्रॅकेटमध्ये 2025, 8वा मंथ ब्रॅकेट क्लोज. मला कॅलेंडर हा प्रिंट करून मिळालं. पायथनमध्ये हजारो तयार मॉड्यूल्स आहेत, त्यामुळे आपल्याला पुन्हा कोड लिहिण्याची गरज नाही, फक्त इम्पोर्ट करून वापरायचं. आता आपण तिसरं पॉइंट बघूया. तर पायथनमध्ये कोणत्याही व्हेरिएबलचं आपल्याला डाटा टाईप डिफाईन करावं लागत नाही. पायथनला आपोआप समजतं की हा कोणतं डाटा टाईप आहे. चला तर मग आपण उदाहरणासहित बघूया. इथे मी ए नावाचं व्हेरिएबल घेतलं आणि त्याच्यासमोर 6 ही व्हॅल्यू टाकली. आता आपण याचं टाईप बघूया. तर त्याच्यासाठी प्रिंट ब्रॅकेटमध्ये टाईप ब्रॅकेटमध्ये ए व्हेरिएबल टाकू आणि ब्रॅकेट क्लोज करू. त्याच्यानंतर आपण रन केल्यानंतर इथे आपल्याला त्या व्हेरिएबलचं डेटा टाईप शो होईल. याचं क्लास इंट आहे. हा इंटिजर टाईप आहे. आता मी इथे बी नावाचं व्हेरिएबल घेऊ. त्या व्हेरिएबलमध्ये सेमीकॉलनमध्ये वर्ड नाव दिलं आहे. त्यानंतर मी त्याचं टाईप चेक करणार आहे. त्याच्यासाठी प्रिंट ब्रॅकेटमध्ये टाईप ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबलचं नाव आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याला रन केलं तर त्याचं क्लास हा स्ट्रिंग मिळालं आहे. पण C++ मध्ये
आपण असं लिहित नाही, त्याच्यासाठी तिथे इंट a इक्वल टू 10 असं लिहावं लागतं. म्हणजे तिथे डेटा टाईप कोणतं आहे हे शो करावं लागतं. पण इथे असं लिहिलं तर आपल्याला सिंटॅक्स एरर मिळालं. म्हणजेच पायथनमध्ये इन स्ट्रिंग वगैरे मॅन्युअली डिक्लेअर करावं लागत नाही. तुम्ही व्हॅल्यू द्या, पायथन स्मार्टली ओळखतो. आता आपण चौथा पॉइंट बघूया. तर इझी टू राईट आहे स्मॉल प्रोग्रामसाठी. म्हणजेच इथे लहान प्रोग्राम सहज लिहिता येतात. पायथनमध्ये कोड खूपच कमी ओळीमध्ये लिहिता येते. उदाहरणार्थ ॲड 2 नंबर्स. आता इथे मी a इक्वल टू 5 आणि b इक्वल टू 3 घेतलं आहे. आणि आता आपण या दोन संख्यांना ॲड करू. त्याच्यासाठी प्रिंट ब्रॅकेटमध्ये a प्लस b ब्रॅकेट क्लोज केलेला आहे. आणि बघा याचं आउटपुट आपल्याला 8 मिळालं आहे. बघितलंय, वर दिलेलं कोड फक्त 3 ओळीत लिहून उत्तर मिळवता आलं. अजून एका गोष्टीमुळे पायथन सिंपल आणि इझी टू लर्न होते, ती म्हणजे डेव्हलपर फ्रेंडली सिंटॅक्स. पायथन प्रोव्हाइड करते डेव्हलपर फ्रेंडली सिंटॅक्स. त्यामुळे एरर कमी होतात आणि डिबगिंग इझी होतं. म्हणजेच कमी वेळात काम पूर्ण करता येतं. तुम्ही बघितलंय की पायथन किती सोपं आहे आणि किती उपयोगी आहे. तर अजून वाट कसली पाहताय? आजपासूनच पायथन शिकायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.